नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे पूजा किचन अँड वर्ल्ड. आज आपण पाहणार आहोत खूप चविष्ट आणि गावाकडे घरगुती भरलेली वांगी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघू शकता आपण पहिल्यांदा आपली घरची गावरान वांगी घेतली आहे. वांग्यांना किती काटे आहे. वांगी स्वच्छ धुवून त्याला उभे काप करून घेतले. वांगीसाठी लागणारे साहित्य: धना पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला व चवीपुरती मीठ, शेंगदाणे, खोबरे आणि तीळ. तिळाचा मी पहिल्यांदाच कूट करून ठेवलेला होता. कांदा आणि कोथिंबीर. कढाईत शेंगदाणे आणि खोबरे हलकेसे परतून घेतले. नंतर लगेच मिक्सरमध्ये काढून घेतले. व थंड झाल्यावर शेंगदाण्याचा कूट करून घेतला. आणि आपण घेतलेले सर्व मसाले त्यात टाकून घेतले. सर्व मसाले मिक्स करून घ्या. लगेचच मसाला वांग्यांमध्ये भरून घ्या. बघू शकता सर्व मिश्रण आपण वांग्यांमध्ये भरलेले आहे. नंतर लगेच कढईमध्ये 3 ते 4 चमचा तेल टाकून कांदा परतून घ्यावा. कांदा छान मऊ व सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. बघू शकता आपला कांदा छान परतला गेलाय. लगेचच त्यात भरलेली वांगी टाकून घेतली. वांगी छान परतून घेतली. वरून परत थोडेसे मीठ टाकले. आपण पहिल्यांदा पण मीठ घेतले होते, त्यामुळे थोडेच मीठ घ्यावे. बघू शकता आपल्या वांग्यांचा कलर पूर्णपणे बदलला आहे. वांगे छान तेलात परतून घेतले तर ते शिजायला पण लवकर शिजतात व चवीला पण छान लागतात. आपला वांगी भरलेला मसाला थोडा शिल्लक होता, त्यामुळे वरून 3 ते 4 चमचे परत मसाला घालून घेतला. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे. नंतर लगेच थोडेसे कोमट पाणी किंवा गरम पाणी त्यात टाकून घेतले. आपल्याला वांगे हे सुकं करायचे आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायचे नाही. वांगे शिजन इतकेच पाणी घालावे. लगेचच त्यावर झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं वांगी शिजून घ्यावी.
बघू शकता आपली वांगी खूप छान शिजली आहे व कलर पण देखील छान आलेला आहे. लगेचच त्यात हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली. ही भाजी गरम गरम भाकरी, चपाती किंवा वरण भातासोबत देखील छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवनवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.